आपण आज करणार आहोत साबुदाण्याचे वडे. सो त्यासाठी मी साबुदाणा घेतला आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये मी शेंगदाणा, खोबरे आणि हिरवी मिरची, तिखट हिरवी मिरची आणि मीठ हे छान वाटून घेतले. खूप जाडसर बारीक नाही वाटले, थोडंसं असं जाडसरच ठेवायचं जेणेकरून ते साबुदाण्यामध्ये दिसलं पाहिजे. खूप पण जाड नाही केलेलं. त्यानंतर मी याच्यात 1 पळी तेल ॲड करते आहे. त्यानंतर थोडा मीठ जेणेकरून टेस्ट येईल. आपण वाटणमध्येही मीठ टाकलेलं होतं थोडं, तरी थोडं टाकायचं टेस्ट पुरतं. तर मी हे छान हाताने मिक्स करून घेणार आहे बारीक. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पोटॅटो ॲड करणार आहोत. आता मी आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर पोटॅटो घेतला आहे. पोटॅटो कुस्करून छान बारीक घेतला आहे आणि त्यानंतर मी पोटॅटोवरती मीठ टाकत आहे जेणेकरून पोटॅटो त्यामध्ये छान लागतो आणि त्याची टेस्ट अजून छान येते. आता ह्याच्यात मी मिक्स केलेलं मीठ त्याला छान लागून देईन आणि नंतर या मिश्रणात मिक्स करेल. हे पहा किती पटकन स्मॅश केल्यासारखं खूप छान हे होतं आहे. जास्त ताकद लावावी लागत नाही आहे आपल्याला. बघा आपले छोटे छोटे उंडे करण्यासाठी पीठ रेडी झालेलं आहे. तर आपण पटपट याचे छोटे छोटे गोळे करून हातावर थोडेसे थापून घेऊया आणि वडे तयार करूयात. वडे करून तयार आहेत. आपण आता तेल ठेवूयात वडे तळण्यासाठी. जेव्हा हे तेलाची बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपण वड्यांना हलवायचं आहे. यासाठी आपला गॅस फुल हवा आहे आणि नंतर तुम्ही बारीक करू शकता. सोबत मी 4 वडे तेलामध्ये टाकले आहे. जेव्हा वडे आपण टाकतो तेव्हा गॅस फुलच हवा आहे आणि ज्यानंतर आपण ते वडे पलटी करू त्यानंतर थोडा मंद आचेवर गॅस करायचा आहे. पण गॅस मीडियम साईजच ठेवायचा आहे. खूप जास्तही नाही आणि खूप लोही नाही. मीडियम साईजमध्ये गॅस ठेवायचा आपल्याला. हे बघा तुम्ही बघू शकता एकही वडा फुटला नाही किंवा त्याचं काहीच तेलामध्ये पडलेलं दिसत नाही आहे. मस्त खमंग कुरकुरीत असे वडे झालेत आपले. बिलकुलसुद्धा फुटले नाही किंवा काहीच. असे आपले वडे तळून रेडी आहेत. हे बघा किती खुसखुशीत छान झाले आहेत. पहा तर आपले वडे किती खुसखुशीत छान सुरेख झाले आहेत. आतमध्येही छान मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कडक. किती छान वडे तयार झाले आहेत.